सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिवसाची सुरुवात अशी काय झाली होती. सकाळचं सगळं काय आवरून घेतलं आणि आज छानपैकी उंबरठा वगैरे पूजन केलं आणि रांगोळी छान छान काढली आणि त्याच्याबरोबर तोरण वगैरे लावून घेतलं आंब्याचं. कारण तोरण ही एक शुभ प्रतीक असं म्हटलं जातं, जे की पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये आणते आणि त्याच्याबरोबर सुंदर अशी रांगोळी पण काढली होती मी. पण रांगोळीचं झालं असं होतं, की माझ्याकडे रांगोळी नव्हती, पण तरीही मी रांगोळी काढायची. यामुळं जे होळीचे कलर असतात ते थोडेसे पांढऱ्या रांगोळीमध्ये मिक्स करून ती रांगोळी काढली आणि छानपैकी डेकोरेशन्स केलं होतं. कारण आणि त्याच्यानंतर झालं असं, की आमचा आज गॅस संपला होता. पण जे आपल्याला आज नैवेद्यासाठी जे आपण शेवयाच्या भात, भजी, पापड्या वगैरे बनवतो ते सगळं झालं होतं. थोडेसे भजी वगैरे राहिले होते. तर एवढं काही नाही, बाकीच्या गोष्टी झाल्या. तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. मी आज गुढी वगैरे बांधली नव्हती, पण तसंच छोटंसं डेकोरेशन केलं होतं रांगोळी वगैरे काढून. जे आपले परंपरा आहे ती आपल्या लेकरांना सांगायची आणि नवीन वर्षाचं पण सेलिब्रेशन असं केलं होतं. पाडव्याला तर आज आपण पाडव्याला हे असं करतो, जे की आंब्याचं फुलवर आणून ते त्याच्यामध्ये गूळ आणि कैरी टाकून मिक्स करून ते करतो ना, तर तेच मी आज केलं होतं आणि हे पहा श्रुतिकाचं रिॲक्शन. तर तिने हे म्हणजे खाल्लं होतं आणि म्हणजे कडू आहे असं तिचं बिलकुल सुद्धा रिॲक्शन नव्हतं. तिनं म्हणजे छान रिॲक्ट केलं होतं आणि तिनं म्हणजे खाल्लं पण ते. तर ते पाहून खरंच खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मला तरी कडू लागलं थोडं, पण तिला बिलकुल कडू नाही लागलं. तर छान आंबा टाकला होता मी पूर्ण एक आणि थोडंसं गूळ पण टाकलं, त्याच्यामुळे एवढं कडू नव्हतं झालं, पण छान लागू लागलं. त्याच्यानंतर गॅस संपला म्हणून थोडीशी पंचायत झाली, पण ते अगोदर बुकिंग केलं होतं म्हणून एवढं काही नाही. त्यानंतर जे आपण आपण जे कणिक चुरून जे काय म्हणतात त्याला कानुले करतो ते वगैरे केले आणि नंतर त्याचा पण नैवेद्य दाखवला. तर आजचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन असं आम्ही केलं होतं. न गुढी बांधता पण पूर्ण काही गोष्टी केल्या होत्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.